नमस्कार. आजची रेसिपी आपण मेंदू वडा बघणार आहे. अशा प्रकारे मी रात्रभर डाळ भिजत घातली होती. आता स्वच्छ धुवून आपण भिजत घातलेले रात्रभर. चला तर मग आता मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. अशा प्रकारे आपण मिक्सरला बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि थोडंसं लागेल अशा अनुसार आपण पाणी ॲड करायचं. जास्त पाणी ॲड करायची गरज नाही आहे. अशा प्रकारे बघू शकता मी फाईन पेस्ट करत आहे. याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही. जसं लागेल तशा प्रकारे आपण हळद मीठ आणि अशा प्रकारे आपण बघू शकताय की मी पेस्ट बनवलेली आहे. श्री साळुंखे चॅनलवर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपण बनवत आहोत मेंदू वडाची रेसिपी आहे. मेंदू वडा होममेड रेसिपी आहे. अशी बघा फाईन आपण पेस्ट केलेली आहे थिक अशी. आपण ह्याच्यामध्ये काही ॲड केलेलं नाही. आता मी हे सकाळी मॉर्निंगला करणार आहे. बघू शकता मी दुसऱ्या भांड्यात मी स्वच्छ असं स्टीलच्या भांड्यात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आपले कळकणार नाही, व्यवस्थित राहणार, काळं पडणार नाही. याची आपण दक्षता काळजी घेऊया. तशाच प्रकारे आपण ह्याच्यामध्ये काही ॲड केलं नाही. सॉल्टनी कसं वेगळं टेक्स्चर चेंज होतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सॉल्ट आणि सोडा हे ॲड केलं नाही. आता मी रात्रभर ठेवलेलं होतं आणि सकाळी मी त्याची पेस्ट केलेली आहे. एका भांड्यामध्ये स्वच्छ असं प्लेटीमध्ये काढायचं आहे. हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने त्याला फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सोडा टाकण्याची गरज लागणार नाही. तुम्ही बघू शकता मी असं चांगल्या प्रकारे फेटत आहे. हेल्दी आणि टेस्टी होममेड आहे ही रेसिपी. तुम्ही एकदा नक्की लाईक करा आणि फॉलो करा. अशा प्रकारे बबल्स बघू शकताय तुम्ही आलेले आहे, छोटे छोटे स्मॉल. अशाच प्रकारे मी आता पेस्ट करत आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकताय मी आता ह्याला आता आपली पूर्ण पेस्ट ही बनवून झालेली आहे. तर आता मी सॉल्ट आणि थोडंसं तुम्हाला जे कांदा ऑनियन वगैरे तुम्ही ॲड करू शकतात. मी ह्याच्यामध्ये काहीही ॲड करणार नाही. अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मी पूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय असं हाताला एकदम चिटकतं. आता आपण एक स्टील किंवा पाण्याच्या बाउलमध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे असं बघू शकताय की मी थोडंसं टाकून बघणार आहे. ह्याच्यावरती असं असं झालं म्हणजेच की एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे. आपण आता मेंदू वडा करायला स्टार्ट करू शकतात. ह्या टिप्स आहेत म्हणजे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण सॉल्ट टाकत आहोत. सॉल्ट टाकल्यानंतर मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहे. ऑर्गॅनिक टाकणार आहे. आपण 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स आहेत, 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनिक मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि थोडंसं सॉल्ट जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. सोडा आणि हे कडीलिफ्टचे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याला मी आता बारीक तुम्ही चॉप करू शकता किंवा पेस्ट करून मी कट करून टाकणार आहे. ही जी कैची आहे ती भाज्यांचीच कट करायची आहे. जर तुम्हाला त्याची पण लिंक पाहिजे असेल तर मी देईन. आणि आता कोरिअँडर आपण स्वच्छ धुवून ती थोडीशी चॉप करून टाकणार आहे. त्याचीही तुम्ही पेस्ट केली तरी काही हरकत नाही. किंवा तुम्ही अद्रक, लसूण, हिरवी मिरची तीही टाकले तरी चालेल. आता मी कोरिअँडर स्वच्छ धुवून अशी बारीक मी चॉप करत आहे हातांच्या साहाय्याने. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. पण शक्यतो कोरिअँडरने एक वेगळीच टेस्ट आणि टेक्स्चर येतं. आणि हे एकदा ही नवीन रेसिपी आहे, कुठे सर्च केलेली वगैरे नाही. एकदा ही नक्की ट्राय करा. ही माझी रेसिपी आहे. आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. श्री साळुंखे चॅनलवर आपण लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आपण माझ्या चॅनलवर सदा नेहमी तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करतात आणि मला प्रोत्साहन देतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर तयार झालेलं आहे. मी एका दुसऱ्या स्वच्छ भांड्यात मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघा, एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांसाठी हे. आता आपण गॅस ऑन करून आपण थोडंसं तेल टाकणार आहे. मी जास्त ऑइलचा यूज करणार नाही, थोडं कारण की ते वेस्ट होऊन जातं ऑइल. त्यामुळे आम्ही थोडंसं माझ्याकडे आधीच ऑइल मी पुऱ्यांचं होतं. असं प्रकारे मी एका बाउलमध्ये स्वच्छ भांड्यामध्ये काढून घेतलं. चला तर मग आपली रेसिपी तयारीला लागूया. आधीच मी थोडंसं माझं तेल पुरी केलेलं जे उरलेलं होतं ते असं वेस्ट होत राहतं, त्यामुळे मी जास्त तेल ॲड करणार नाही. एक मी चाळण घेतलेले आहे, स्वच्छ पांढरा कपडा असा मी बांधून घेतलेला आहे. हे ट्रिक्स आहेत. तर आपण थोडंसं पाण्याचा हात फिरवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. पाण्याने कसं एकदम मऊ लुसलुशीत. आणि तुम्ही वाटीचा यूज करू शकतात किंवा ग्लासाचा यूज तुम्हाला जर त्याच्यावरती रेसिपी जर पाहिजे असेल, ट्रिक्स जर पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी त्याच्यावरती ही रेसिपी बनवायला स्टार्ट करेल. आता थोडासा आपण पाण्याचा हात घेऊया
आणि जे साचा बनवलेला आहे त्याच्यावरती आपण टाकूया अशा प्रकारे. आणि थोडं पाण्याच्या साहाय्याने आपण गोल असं गरगरीत असं एक सर्कल बनवूया. बघू शकताय तुम्ही. आणि केअरफुली आपण गॅस हा फास्ट ठेवलेला आहे. तर गॅसवरती हे आणि पाण्याचा हा जरा विरुद्ध असतं, त्यामुळे आपण काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग आपण ऑइल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण हळूवार काळजीपूर्वक तेलामध्ये सोडूया. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे मी ट्रिक्स यूज करून मी ह्याचा यूज करत आहे. आता ऑइल पूर्ण गरम झालेलं आहे. जास्त पण आपण ऑइल बघू शकताय कसा तडका आवाज येत असेल तुम्हाला. तर हळूवार असं आपण सोडायचं आहे. एकदम फ्लफी आणि टेस्टी आणि हेल्दी आणि होममेड रेसिपी आहे. लहान मुलंही खाऊ शकतात आणि मोठे माणसंही. तर मी थोडंसंच तेल असल्यामुळे मी असंच मी मुद्दामच थोडं तेल घेतलेलं आहे. जास्त तेल कसं वेस्ट होऊन जातं आणि अशी आपल्याला पलटा पाहिजे, त्याने आपण म्हणजे व्यवस्थित पलटी करू शकतो. बघू शकताय ऑइलमध्ये पूर्ण फ्राय होत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण ऑइल टाकल्यानंतर ते वरचीही आपण फ्राय व्यवस्थित होतं. हळूवार आता मी गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे. आता आपण पलटी करून घेऊया अशा प्रकारे. तर हे टेक्स्चर एकदम परफेक्टली आहे. अशाच पद्धतीत आपण एक एक करून घेऊया. एक आणि हळूवार एकदम केल्याने काय होतं, गच्च होऊन जातं आणि एकमेकांना चिटकतं. त्यामुळे मी एक फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकताय असं रेड ब्राऊनचं होत आहे. ते कच्चं आपल्याला ठेवायचं नाही. गॅस हा मध्यम केल्यानंतर ते हळूवार आपण पेस्ट कशी एकदम फाईन अशी फ्लफी होऊन ते एकदम फ्राय होतं. त्यामुळे आपण एक करूया. एकदम सर्व 2-4 टाकले तरी कसं एकमेकांना चिटकतं आणि स्ट्रक्चर त्याचा खराब होतं. अशा प्रकारे आपण फ्राय केलेला आहे. मी प्लेटीत टाकलेला आहे. दुसराही त्याच पद्धतीत मी ऑइल फ्राय करायला टाकलं आहे. गॅसचा फ्लेम आता फास्ट करायचा आहे, कारण की ऑइल आपलं लगेच थंड होतं. त्यामुळे आपण गॅसचा फ्लेम हा फास्ट करायचा टाकायच्या वेळेस आणि नंतर स्लो करायचा. अशा प्रकारे मी दुसरीकडचं ऑइल मी त्याच्यावरती सोडत आहे. बघू शकताय तुम्ही. आता थोडंसं आपल्याला वाटतं की चिटकपणा होत नाही, तर आपण आता पलटी करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आता आपण पलटी करून घेतलेला आहे आणि गॅसचा फ्लेम हा लो करायचा, कारण की फास्ट गॅसवरती जळण्याचं आणि करपण्याची शक्यता असते. आणि थोडं तेलमध्ये का आपण यूज करतो आहे, कारण की ते जास्त तेल आपण यूज केल्यानंतर ते वेस्ट होतं. मग तर आपण दुसऱ्या ह्याला यूज करतो, त्यामुळे दुसऱ्या भाज्यांच्या ह्याच्या चव बिघडतात आणि टेस्ट बिघडते. त्यामुळे आपण हळूवार जेवढं लागेल त्यानुसार आपण यूज करू शकतो तेलाचा. ते वेस्टही होत नाही आणि काहीच नाही. बघू शकताय की ते टेस्टी हेल्दी आणि तुम्ही बघू शकताय की कसं व्यवस्थित बॅटर झालेलं आहे. आपले रेसिपी तयार होत आहेत. त्याच प्रकारे मी दुसरंही तुम्हाला ट्रिक दाखवते. असेच मी केलेले आहे. चाळणीवरती घेतलेलं आहे. ऑइलमध्ये मी सोडत आहे. सोडायचं आहे हळूवार. तर तुम्ही बाऊलवरती किंवा एखाद्या ग्लासवरती तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या हाताने जर होत असेल तर तुम्ही करू शकता. असं काही नाही आहे. किंवा एखादा बॅटर घ्यायचा आणि पिशवीमध्ये टाकून त्याला व्यवस्थित होल मारून अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मेंदूवडा आजची रेसिपी तर आपल्याला कशी वाजली असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. असंच मला लाईक अँड सबस्क्राईब करा, त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे मी मेंदूवडा रेसिपी बघितली आहे तुम्ही. अशाच प्रकारे एक मी बॉईल करत आहे. जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा. दुसरीही मी तिसऱ्यांदा तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे आपण करायचं. थोडंसं पाणी लावायचं आहे. जे बेटर आपण बनवलेलं आहे ते ह्याच्या चाळणीवरती आपण स्वच्छ कपड्यावरती टाकायचं आहे. मध्ये सर्कलचं करायचं आहे आणि नंतर आपण ते ऑइलमध्ये फ्राय करायला घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे. एकदम परफेक्ट असा गोळा होतो. आपल्याला कोणतीही झंझटमारी होत नाही. इझिली आणि एकदम प्लफी असं बॅटर आपण करू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये ऑनियन, टोमॅटो वगैरे तुम्हाला जर टाकायचं असेल किंवा जिरे मोहरी तेही तुम्ही ॲड करून फोडणी देऊन म्हणजे नंतर आपण बॅटरमध्ये करायचं आहे आणि नंतर ते आपण करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी एक करून फ्राय करत आहे. माझ्या चॅनलला आपण यूट्यूब, इंस्टावरती सर्च करून बघू शकता. मी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आता बघू शकता अशा प्रकारे एक आपण फ्राय करून झालेले आहे रेसिपी. आणि मेंदूवडा हे आपण साऊथ इंडियन डिश आहे. आता महाराष्ट्रीयन पण आपण आरामशीर म्हणजे झटपट आणि चटपट होणारी रेसिपी आहे. लहान मुलं, मोठी माणसं नाश्त्यासाठी, डिनरसाठीही करू शकता. असं काही नाही आहे.
थँक्यू एव्हरीवन. अशा प्रकारे बघू शकता मेंदूवडा रेसिपी आपली ऑलमोस्ट झालेली आहे. तुम्हाला मी अशा प्रकारे रेड ब्राऊन बघू शकताय, किती फ्लफी आणि टेस्टी आणि हेल्दी आणि मऊ खुशखुशीत झालेली आहे, एकदम स्पॉन्जी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला आवडेलच. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मी एक फोडून दाखवणार आहे कशा पद्धतीत आपण फ्राय झालेली आहे, फ्लफी झालेली आहे, एकदम स्पॉन्जी पण आहे आणि टेस्टी आणि हेल्दी पण आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा मी फोडून दाखवत आहे कशा प्रकारे फ्राय झालेले आहे, क्रंची असा खरखर असा म्हणजे होत आहे, एकदम होममेड आणि टेस्टी आहे. तर बघू शकता आपण फोडल्यानंतर त्याचं एकदम वाव ब्युटिफुल एकदम स्पॉन्जी आणि टेस्टी मी एक तुम्हाला खाऊन दाखवणार आहे. कशा प्रकारे झाले, एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे, होममेड आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. बऱ्याच रेसिपी आहे, मेंदूवडती, मेंदूवडा, दाल वडा, आणखीन दहीवडा, असे मेंदूंचे बरेच प्रकार आहे मेंदूवड्यांचे. जर आवडल्यास तर नक्की मेंदूचे जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. ते प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला सांगावे, म्हणजे त्यावरती मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी रेडी करून एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि होममेड तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नवनवीन रेसिपीसाठी आपण नवीन असाल प्लीज शेअर आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. ही बघू शकताय होममेड रेसिपी मेंदूवडा. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या डिशेस घेऊन येणार आहे तुमच्यासाठी श्री साळुंके. तर प्लीज लाईक शेअर, सुपर डुपर आणि वाव अशी रेसिपी तुमच्यासाठी मी सादर करणार आहे. त्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट्स अवश्य करा. लाईक्स करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. वन्स अगेन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आपण माझ्या श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करता त्याबद्दल आपले सर्वांचे. अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे. तर थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला कुकिंग रेसिपीसाठी आपण आवर्जून पाहता त्याबद्दल लक्ष आणि फॉलो करतात आणि कमेंट्स करतात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू वन्स अगेन, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. श्री साळुंके चॅनल लाईक अँड फॉलो